हमारा चैनल देखने वाले सभी दोस्तों को नमस्कार। आप सबके प्यार से ही हमारा चैनल आज 13,000 सब्सक्राइबर से आगे बढ़ चुका है। इस चैनल की भाषा मैं हिंदी और मराठी दोनों लैंग्वेज में आपके सामने ला रहा हूँ। दोस्तों, हमारा देश किशन कन्हैया का देश, भगवान श्री कृष्ण का देश, जिस देश में गाय की पूजा की जाती थी या फिर गाय का महत्व बताने के लिए किशन भगवान गाय को अपने पास रखते थे, यही हमारा देश। आज इस देश की हालत क्या है देखिए। बाजार में जाओ तो गाय बैल की संख्या ना के बराबर है। जहाँ गाय बैल देखना दुर्लभ हो गया है, ये हालत आज हमारे देश की है। एक वक्त था जब बाजार में, गाँव में गाय बैल की संख्या हजारों लाखों की तादाद में थी, लेकिन आज हमारे देश में इन बैलों की, गायों की संख्या बहुत कम हो चुकी है। इसका कारण क्या है? इसका कारण है हमारा गाय बैल के प्रति कम हुआ प्यार, हमारा गाय बैल के प्रति कम हुआ आस्था। इन कारणों के कारण आज हमारे देश में गाय और बैल की संख्या बहुत कम हो चुकी है। जहाँ कुत्ते पाले जाते हैं, कुत्तों को लाखों रुपए से खरीदा जाता है, उसी देश में गाय और बैलों को रास्ते पर छोड़ा जाता है भगवान के नाम पे। अरे कुछ तो इज्जत करो इनकी। जिन गाय भैंसों के कारण हमारा संसार बन गया, हमारा घर परिवार चल गया, उन गाय भैंसों को आज हम कत्तल खाने में काटने को बेचते हैं। कुछ पैसों की लालच में हमारे कुछ लोग इतने निष्ठुर हो गए हैं, इतने पापी हो गए हैं कि इन गाय बैलों को काटने के लिए कसाई के पास बेचते हैं। महाराष्ट्र, भारत देश में कई ऐसे राज्य हैं जिन राज्यों में कत्तल खाने में गाय भैंसों को काटा जाता है। संविधान में लिखा है गाय भैंसों को बचाओ। इन गाय भैंसों को बचाने का काम भी कुछ लोग करते हैं। अपना पैसा खर्च करके कुछ लोग गाय भैंसों को बचाने का काम करते हैं, देशी गाय को, बैल को बचाने का काम करते हैं। ऐसे ही किसान गौशाला चलाते हैं जिन्हें सरकार से कुछ नहीं मिलता, ना पैसा मिलता है ना मदद मिलती है, लेकिन फिर भी इन देशी गाय को, इन गाय के बैलों को बचाने का काम किसान करते हैं, जो काटने को नहीं बेचते, सिर्फ इन्हें बचाने के लिए अपनी जिंदगी दांव पे लगा देते हैं। ऐसे ही किसान महाराष्ट्र के जिनसे हम मिले हैं, आओ जान लेते हैं उनसे सब बातें। भाऊ जाधव, बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी आणि देशी गायी यांना वाचवा, संविधान प्रमाणे त्यांना न्याय द्या, संरक्षण द्या, यासाठी महाराष्ट्रभर चळवळ चालू केलेली आहे। या चळवळीचा भाग म्हणून आज मी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील वलवण गाव, या वलवण गावातून जात असताना डोंगरावरती मला या पांढऱ्या शुभ्र हिरे मोती सारख्या गायी दिसल्या। मी जास्त चौकशी केल्यावर समजलं की इथले एक गोशाळा चालवणारे मालक, आपलं नाव कसं साहेब? रघुनाथ नारायण जाधव यांनी गोशाळा चालवलेली आहे आणि या गोशाळेमध्ये जवळजवळ मला वाटते 65 ते 70 गायी, 65 ते 70 देशी गायींचं संगोपन केलं जातं। खरंच संविधानचं या ठिकाणी कोण अनुकरण करत असेल, संविधानचा सन्मान करत असेल तर हे जाधव साहेब आहेत, ज्यांनी 65 ते 70 गायींचं, देशी खिलार गायींचं संगोपन केलेलं आहे। आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये असेल, भारतामध्ये असेल, देशी गोवंशाची हत्या होऊन पूर्ण देशी गोवंश संपत चाललेला आहे। या देशी गोवंशाला वाचवण्यासाठी सरकारकडनं कोणतीही उपाययोजना होत नाही। माझा सर्वसामान्य शेतकरी आणि यांच्यासारखे गोशाळा चालवणारे चालक या देशी गायीचं संगोपन करतायत। आज आपण त्यांच्याकडनंच या पाठीमागचा त्यांचा काय उद्देश आहे की जेणेकरून या देशी गायींना आज कत्तलखान्यामध्ये पाठवलं जातं। आज गरीब शेतकऱ्याच्या घरी बैलाला किंमत नाही, बैल शर्यत बंद असल्यामुळं, त्यामुळं गायीला किंमत नाही आणि देशी गायींची कत्तल होत आहे। त्यामुळं आज जाधव साहेबांनी याच्या पाठीमागला नेमका काय उद्देश आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गोशाळेत गायी सांभाळण्याचा, हे आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया। जाधव साहेब, आमची आपल्याला विनंती आहे की आमची चळवळ सरकारच्या विरोधात आहे किंवा सरकारच्या धोरणाच्या विरोधात आहे,
पण तुमची जी काही उपाययोजना चाललेली आहे, तुमचं जे काम चाललेलं आहे, हे खरोखर देशी गायींचं संगोपनाचं काम चाललेलं आहे. या पाठीमागं तुमचं नेमकं ही तुमच्या डोक्यात संकल्पना कशी आली, हा विचार कसा आला आणि आपण याची सुरुवात कशी केली, असं किंवा आजपर्यंत या माध्यमातून आपण किती गायींना जीवदान दिलं, किती गायींचं संगोपन केलं, हे आपण आमच्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना सांगावं. आमची सुरुवात कशी 2 गायीपासून झाली. सुरुवात आहे ना, गावातून वलवणातून 2 घरच्या गायीपासून झाली. 2 गायीपासून 2च्या 4, 8, 10 आणि ज्यांनी कोणाला गायी सांभाळायची नाही त्या लोकांनी अशा 5-6 गायी आणून सोडली आमच्याकडे. आणि हे काम करता करता मला झाली 15 वर्ष. 15 वर्षापासून 2 गायीच्या आज 60-65 गायीपर्यंत बदल मारलेले. आतापर्यंत फक्त मी बैलं विकली, पण जेवढी कालवाडं झाली, वासरं झाली, ते अशीच ठेवलेली आहेत. जरच कोण गरजू आला, पाळायला पाहिजे असेल तर त्यांना मी गायी दिल्या त्या. तर असं करून थोडं थोडं काम चालू आहे. आणि उद्देश एकच आहे की याच्यापासून काय पण कमी होत नाही. भगवान, मी म्हणतो ना, आमची गोशाळा आम्ही नाही चालवत, पण तो भगवान चालवतो. असं ह्या गायींना अनुदान नाही, सरकारी काय मिळत नाही आम्हाला, किंवा आणि कोणाची मदत पण. आणि आम्ही कोणाचं असं म्हणजे जे असं पण म्हणतो आपण गोदान म्हणून किंवा काय काय फंड, तसं पण आम्हाला काय भेटत नसते. हे आम्ही आमच्या घरातून, घरच्या खर्चातून चालवतो. किंवा असं फंडिंग किंवा ते रजिस्ट्रेशन असं काय पण नाही. हे फक्त शेतीला लागून हा प्रोजेक्ट आहे म्हणून चालवलं आहे. हे वाचल्याच पाहिजेत, कारण का ह्या गायीपासून फक्त फायदाच आहे, नुकसान तर कोणालाच होत नाही. म्हणजे नुकसानासाठी हे नवंच आहे काम. हा, याच्यापासून फायदाच होतो. 2 रुपये तुम्हाला देऊनच जाणार गाई, पण नुकसान कधी पण होत नाही. धार्मिक दृष्ट्या जर बघायला गेलं ना, तर एकच म्हणू शकतो मी, गायी पाळल्यानंतर जो माणूस पाळतो का जो सांभाळतो त्याला त्याच्या आयुष्यात काहीच कमी पडत नाही. या गायी सांभाळायला लागणारा खर्चाचं नियोजन असेल, शासनाची कोणतीही मदत नसताना किंवा कोणतंही अनुदान नसताना या 65-70 गायींचं हे संगोपन करतायत. या गायींचं महात्म्य, गायींच्या मध्ये 33 कोटी देव असतात, हे धार्मिक भावना झाली. पण गायींचं शेण असो, गोमूत्र असो, या दूध असो गायीचं, तर ते पौष्टिक आहे. 33 कोटी रोगांच्या वरती याच्यामुळे परिणाम होतो. 33 कोटी रोगांना प्रतिकार होतो या गायीच्या शेणामुळे, गोमूत्रामुळं आणि दुधामुळं, हे सिद्ध झालेलं आहे. पण तरी सुद्धा आमच्या महाराष्ट्राचं कमनशिबी सरकार आहे, देशाचं कमनशिबी सरकार आहे, जे या पांढऱ्या सोन्याला जतन करायचं सोडून कत्तलखान्यात कापण्यासाठी आणि ट्रॅक्टर कंपन्यांचे ट्रॅक्टर विकण्यासाठी काम करताय. पण या देशी गायींना अनुदान देणं, यांचं संगोपन करणं, संविधान मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या मुद्द्यानुसार यांना कत्तलीस मनाई करणं, या गोष्टीवर मात्र आमचं सरकार काम करत नाही. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. मी विजय जाधव चळवळीत काम करतोय आणि महाराष्ट्रभर, देशभर या देशी गायी वाचवणाऱ्या लोकांना मी पाठिंबा देतोय आणि त्यांना सरकारतर्फे पाठिंबा मिळावा, सरकारतर्फे अनुदान मिळावं, यासाठी मी प्रयत्न करतोय. तरी आपल्याला विनंती आहे, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जाधव साहेबांच्या सारखे देशी गायींचं संगोपन करणारे शेतकरी तयार होतील. कोणताही स्वार्थ नसताना, कोणताही या ठिकाणी आपल्या मनामध्ये भावना नसताना, पैशाची, आमिषाची, अशा प्रकारे काम करणारी फार लोक कमी आहेत. तरच आपली संस्कृती वाचणार आहे. जर यांच्यासारखी लोक तयार झाली, जाधव साहेबांच्या सारखी लोक तयार झाली, तर आपली गाय वाचणार आहे, आपला बैल वाचणार आहे, हे लक्षात ठेवा. धन्यवाद. दोस्तों, इन किसान ने हमें बताया, हम देशी गाय, खिलार गाय, भारतीय वंश की गाय को बचाने के लिए बहुत मेहनत करते हैं. इनसे हमें फ़ायदा नहीं मिलता है, लेकिन इस गाय की दूध और इन गाय के गोमूत्र या गोबर से हमें बहुत लाभ होता है. इसका दूध अमृत के बराबर है. इसके गोमूत्र से कई रोगों पर इलाज हो सकता है. इसलिए हम इन गाय को बचाने का काम करते हैं. इससे हमें पैसा नहीं मिलता, लेकिन हमारे देश की परंपरा बचाने का समाधान मिलता है. अगर हमें इस अभियान में शामिल होना है तो इस चैनल को सब्सक्राइब कीजिए. ये वीडियो लाखों लोगों तक भेजिए. इन गाय और बैलों को बचाने के लिए, भारतीय वंश के इन जानवरों को बचाने के लिए हमारे इस अभियान में शामिल हो जाइए. नहीं तो कुछ दिनों बाद ये गाय, ये बैल
यह इस दुनिया से, इस देश से चले जाएंगे, ख़त्म हो जाएंगे और पीछे रह जाएंगी इनकी यादें। इन गायों को बचाने के लिए, बैलों को बचाने के लिए आपसे विनती है, इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, ये वीडियो लाखों लोगों तक पहुंचाइए। धन्यवाद।